हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहास किचन। तर तुमच्यासाठी खूप दिवसातून व्हिडिओ आलेला आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा। तर हा केक आहे तो 1 किलोचा आहे आणि 2 टायर केक आहे। त्याचा खालचा बेस हा 1 किलोच्या टीनमध्ये शिजवून घेतलेला आहे आणि वरचा बेस आहे तो पाव किलोच्या टीनमध्ये शिजवून घेतलेला आहे आणि त्यासाठी एकूण मी 360 ग्रॅम प्रीमिक्स यूज केलेला आहे आणि क्रीमसुद्धा 360 ml यूज केलेली आहे। कारण क्रीम ही कधी जास्त लागते किंवा कधी कधी ती शिल्लक राहते, पण शिल्लक राहिलेल्या क्रीमचे तुम्ही नेक्स्ट केकमध्ये त्याची वापर करू शकता क्रीमचा। तर आता मी खालचा बेस आहे तो करायला घेतलेला आहे। तर आधी पाण्याने सोक करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती क्रीम सगळ्या बाजूने पसरवून घेणार आहे। आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की सगळ्या बाजूने क्रीम पसरवून झाल्यानंतर मग त्याच्यावरती क्रश घालायचा आहे आणि पायनॅपल फ्लेवरचा केक आहे हा, त्यामुळे पायनॅपल क्रश हा यूज केलेला आहे। क्रशसुद्धा सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। कधी कधी क्रश हा एकदम मध्येच राहतो, सगळीकडे पसरवला जात नाही, तर सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून केक खाताना क्रशची चव आपल्या सगळ्या केकमध्ये आपल्याला लागेल। त्यामुळे क्रश हा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। आता क्रश पसरवून झाल्यानंतर त्याचा जो कट केलेला दुसरा भाग आहे तो करायला घेतलेला आहे, तो त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि पाण्याने सोक करून घेतलेला आहे। पाणी सोक केलेलं आहे त्याच्यामध्ये मी साखर थोडीशी घातलेली आहे जेणेकरून आपला केक हा चवीला गोड होईल। आता त्याच्यावरती वरच्या बाजूने क्रीम लावून घेतलेली आहे आणि एकंदरीत तो खालचा जो बेस आहे आपला केकचा तो सगळा क्रीमने कवर करून घेणार आहे। आधी सुरुवातीला मी पांढरी क्रीम यूज केलेली आहे आणि मग त्याच्यावरती आता ब्ल्यू कलरची क्रीम यूज करणार आहे। फिनिशिंग हे केकला एकदम चांगलं द्यायचं आहे जेणेकरून आपला केक हा अट्रॅक्टिव्ह होईल आणि दिसताना पण खूप छान दिसेल किंवा सुंदर दिसेल आणि कस्टमरला तो केक आपला आवडून जाईल आणि कस्टमर आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या नवनवीन केकची ऑर्डर्स देत राहील। आणि ह्या केकच्या ऑर्डर्स असतात त्या आपण त्याच्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी आपण ॲड करतो आणि आपण नवनवीन आयडियाज वापरून आपण हा केक करत असतो आणि हे आपल्याला करताना आपल्याला त्याच्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते। डिझाईन करताना खूप काळजीपूर्वक करावी लागते, कारण कस्टमर कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे केकचे ऑर्डर्स देत असतो। कधी कधी डॉल केक किंवा 2 टायर केक, 3 टायर केक किंवा नुसता फक्त रेग्युलर केक। त्यामुळे केकच्या कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्ही केकच्या ह्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही करू शकता। आता आपला ब्ल्यू कलर आहे तो सगळीकडे लावून झालेला आहे। जी ब्ल्यू कलरची क्रीम आहे ती सगळीकडे लावून झालेली आहे। आता तुम्ही बघू शकताय की फिनिशिंग हे एकदम छान आहे, कारण जास्तीत जास्त आहे आपलं फिनिशिंग जास्तीत जास्त चांगलं कसं होईल यावर आपण भर द्यायचा आहे। कारण मी फिनिशिंगकडे लक्ष जास्त देते, कारण जास्तीत जास्त फिनिशिंग हे आपलं चांगलं व्हावं आणि आपला केक हा एकदम सुंदर दिसावा। आता तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा जी क्रीम आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि त्यासाठी मी प्लेन आहे तो स्पॅच्युला घेतलेला आहे आणि प्लेन स्क्रॅपर आहे तो सुद्धा यूज केलेला आहे। तुम्हाला काय इझी पडतं करायला यूज करायला त्यानुसार तुम्ही स्क्रॅपर किंवा स्पॅच्युला यूज करू शकता। आता तुम्ही बघू शकता की खालचा बेस आपला तयार झालेला आहे आणि आता तो थोडा वेळ मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला आहे। आता वरचा बेस हा करायला घेतलेला आहे, तर तो सुद्धा सेम प्रोसेसनं केलेला आहे आणि हा बेस आहे तो मी पाव किलोच्या टीनमध्ये शिजवून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मात्र मी सगळी ब्ल्यू कलरची क्रीम आहे ती यूज केलेली आहे, कारण तो स्पंज आहे तो छोटा आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पायनॅपल क्रश ॲड केलेला आहे
आणि त्याच्यावरती आता दुसरी लेअर ठेवलेली आहे केकची. आणि आता पूर्णपणे हा ब्ल्यू कलरने मी कवर करून घेणार आहे केक आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे थोडा वेळ, आणि मगच तो आपल्या केकवरती ठेवून देणार आहे. फ्रेंड्स, तुम्ही स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. खरं तर खूप दिवसातून माझा व्हिडिओ हा आलेला आहे. कधी कधी आपल्या कामाच्या गडबडीत आपल्याला व्हिडिओ शूट करायला पण मिळत नाहीत आणि शूट केलेले व्हिडिओ आहेत ते आपल्याला यूट्यूबला पण टाकायला मिळत नाहीत कामाच्या गडबडीत. तर आता आपला वरचा केक आहे तो सुद्धा पूर्ण होत आलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय तो मी आता खालच्या केकवरती अरेंज केलेला आहे आणि मग आता त्याच्यावरती मी डिझाईन काढलेली आहे. त्याच्यासाठी मी छोटंसं नोझल यूज केलेलं आहे आणि पूर्ण केक हा मी ब्ल्यू कलरमध्ये केलेला आहे. तुम्ही बघू शकता की ब्ल्यू कलर हा सुद्धा खूप छान दिसतोय आणि त्याची डिझाईन पण खूप छान दिसते. एकदम सिंपल केलेला आहे. तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल आणि तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा. आता सगळ्या बाजूने डिझाईन आपली काढून झालेली आहे आणि आता वरच्या बाजूने कस्टमरचं नाव लिहिणार आहे आणि फक्त गोल्डन स्प्रिंकल्स लावलेले आहेत आणि सगळ्या बाजूने स्प्रिंकल्स लावलेले आहेत. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटू. बाय बाय.